दत्तामामा भरणे सांगितलं की 25 तारखेला आषाढी एकादशीला मी पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालणार आहे की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये मोठं नेतृत्व करण्यास संधी मिळाली. असं जर विठ्ठलाला साकडं घालून गोष्टी होत असत्या तर ह्या आधी पण खूप झाल्या असत्या आणि त्यामुळे विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका. विठ्ठलाला पाऊस चांगला पडू देत, पिकं चांगली येऊ देत, रोगराई कमी होऊ देत, असंच साकडं घालायचं असतं. नगराध्यक्षांच्यावर जी कारवाई झाली ईश्वरपूरच्या ती राजकीय प्रशासकीय आहे, यातली काहीच माहिती नाही. पंढरपूरमध्ये नियोजनाचा अभाव आहे. नाही, मला आता तुमच्याकडूनच कळतंय, आता माहिती येतो मागे. संजय राऊतांचं तेच म्हटलं, दिवसभर तुम्ही मला मित्र या नात्याने काही ना काही सांगत चला. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, आम्ही नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करतोय लोकांच्या मध्ये जनजागृतीसाठी. तर उद्धव जे आहेत तर देवेंद्रजींनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, लोकांची जागृती करावी. असं आहे की रामरक्षा म्हणायला त्यांना कारण लागतं. आम्ही रोजच म्हणतो रामरक्षा इज XYZ. मी उदाहरणार्थ रोज पिंडीवरचा अभिषेक कुठेही असलो, मिरज गेस्ट हाऊसला असू देत नाही तर पुण्याच्या घरी असो, पिंडीवरचा अभिषेक विथ अतिशय कॉन्सन्ट्रेट होऊन ओम नमः शिवाय केल्याशिवाय बाहेरच पडत नाही. मग त्यासाठी आम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये चोरी होण्याची वाट बघायला लागत नाही. तुम्हाला श्रद्धेपेक्षा राजकारण करायचं आहे आणि त्यामुळेच तर तुम्ही अशा प्रकारचं रामरक्षा वगैरे करताय. मुळात मुद्दा असा आहे की अशा प्रकाराने एखाद्या देवळामध्ये 4 कर्मचाऱ्यांनी एखादा घोटाळा केला, तो तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा जातो, तो या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत कसा होतो, मला काहीच कळत नाही. म्हणजे मी समर्थन नाही करत आहे, पण मग त्यांनी आणि मुळात मूळ जे प्रभू रामचंद्राला, सीता मैयाला, लक्ष्मण काय म्हणतात देवाला, मारुतीला असं म्हणून अयोध्येला राम मंदिरामध्ये जे लोकांनी अर्पण केलं ते त्याला काही प्रॉब्लेमच झाला नाही, ते सुरक्षित आहे. पेटीमध्ये जी आपण दक्षिणा घालतो किंवा काय म्हणू आपण श्रद्धेने पैसे टाकतो, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला तर त्याच्याशी संबंधित जे कामगार आहेत त्यांच्यावर ॲक्शन घ्या. त्यात योगींचा संबंध कुठे आला, त्यात मोदींचा संबंध कुठे आला, त्यात रामरक्षा कुठे आली, काहीच कळत नाही. पण जे देवेंद्रजी म्हणाले तेच मी म्हणेन की ह्या निमित्ताने ते रामरक्षा म्हणतायत, चांगलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.